तर माझी विनंती आहे की याच्यात मी एक आंदोलन पण करणार आहे. ह्या आंदोलनामध्ये मी हे तर करणारच आहे, परंतु माझं आंदोलन आता हे मी याच्यात फक्त पालकमंत्री जे आपले पालकमंत्री साहेब आहे ते दरवेळेस येतात ना, कोणत्याही कार्यक्रमाला आले की भाषणात ते सांगतात की सुकरे तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. तुमची मागच्या वेळेस जिमच्या उद्घाटनाला आले त्यावेळी म्हटले की मी तुमची बदली होऊ देणार नाही. आणि आत्ता परवाच्या दिवशी वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या ज्या नियुक्ती आदेश वाटायचे होते त्यावेळेस सुद्धा पालकमंत्री भाषणात म्हटले की तुमच्या पाठीशी मी आहे. तुम्ही सगळ्या संघटना संपवल्या. संघटना खरोखर संपवल्या, कारण की आमचे जे संघटनेचे कर्मचारी आहे वर्ग 3 आणि वर्ग 4 चे कर्मचारी आहे त्यांना कॅबिन मध्ये बोलवून एकट्यात बोलून त्याला सांगण्यात येतं की विलास जगताप किंवा कास्ट्राईट मध्ये काम करायचं नाही, नाही तर तुझी इथं बदली करेल, तुझं तिथं बदली करेल. बरेचशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या सुद्धा केल्यात. एका कर्मचाऱ्याला तर लातूरला पाठवलं त्याची तक्रार करून. एक कर्मचारी आमची एका डॉक्टरला वाचवण्यासाठी, डॉक्टर रोटे मॅडमला वाचवण्यासाठी त्यांनी तिथल्या एका टेक्निशियनला निलंबित केलं. त्यानंतर एका वाहन चालक, त्या वाहन चालकाला सुद्धा त्यांनी निलंबित केलं. डॉक्टरची चुकी, पेशंट सिरियस होता. पेशंट सिरियस असल्यानंतर त्याला डॉक्टरांनीच रेफर नाही करायला पाहिजे, डॉक्टर रेफर करतायत याचा अर्थ डॉक्टरची चुकी आहे. त्या अँब्युलन्सच्या ड्रायव्हरची काय चुकी आहे, त्याला निलंबित करून टाकलं. लगेच त्यांना वर्ग 3च्या कर्मचाऱ्याला निलंबित करायचे अधिकारही नाहीये, परंतु इथून ते पुटअप करतात, फाईल फाईल पास करून आणतात त्यांच्या ओळखीचा फायदा घेऊन. त्याच्यामुळं मी अशी विनंती करतो तुमच्या मार्फत सगळ्यांमार्फत की डॉक्टर सुकरे प्रभारी अधिष्ठाता आहे, त्यांचे अधिकार काय काय आहेत ते अधिकार बघा अगोदर. आणि त्यांनी जे वर्ग 3 वर्ग 4 कर्मचाऱ्यांना जे मानसिक त्रास देत आहे त्या त्रासातून आम्ही सगळ्यांना मुक्त करावं हीच विनंती तुमच्या मार्फत मी शासनाला करत आहे. आता तुम्ही जे म्हणले पैशाचा विषय, ते काम भेटलं का तुम्हाला? ते बोलले नाही 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 काम नाही भेटलं. पैसे दिले? पैसे दिल्यानंतर त्यांनी काम दिलंही नाही मला. म्हणजे मुलीला दिलंही नाही, माझ्या मुलीला ते काम. काहीच नाही, काहीच उत्तर नाही दिलं. त्यांना काय शंका आली माझ्यावर काय माहिती, म्हणून त्यांनी ते काहीच बोलले नाही. नाही नाही मी त्या क्लर्कला विचारलं, तो म्हणे की मी तुम्हाला पैसे आणून देईन. मला मी 80,000 रुपये दिलेले. अगर आपको काम मिल जाता तो आप रेस्पॉन्स नहीं करते काम में? नहीं 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 ऐसा कुछ मेरा साहब मी स्वतः एक शासकीय नोकर आहे. शासकीय नोकराच्या मर्यादा काय राहतात या सगळ्या मला समजतं. आणि मी एक कास्ट्रेट कर्मचारी कल्याण महासंघाचा औरंगाबाद जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. 7,000 कर्मचारी माझ्याजवळ सदस्य आहेत. आणि मला याची जाण होती. मला हे स्टिंग ऑपरेशनच करायचं होतं. मला हे कामाशी काही घेणं देणं नव्हतं. मला हे कशा पद्धतीने करतात हे माहिती होत नव्हतं, म्हणून मला हा पवित्र घेऊन स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी हे करावं लागलं. माझ्या मुलीचं मी म्हणजे ते एकही काम मी अजूनही आतापर्यंत ते कोणतंही काम घेतलेलं नाहीये, परंतु मला ते हे करायचं होतं. एक सांगा, तुम्हाला काम पाहिजे होतं ते या माणसाला एक्सपोज करायचं होतं, काम नव्हतं पाहिजे. मला एक्सपोज करायचं होतं. एक्सपोज करायचं होतं. जर एक्सपोज करायचा होता, तुम्ही 80,000 रुपये दिले, तर अँटी करप्शनला तुम्ही कंप्लेंट का नाही केली? आता देतोय साहेब मी. तुमच्या पत्रकार आज अगोदर नाही गेली, पत्रकार परिषदेत द्यायची आणि नंतर कुठेतरी पाणी जिरतंय. काय कुठेतरी पाणी जिरतंय. तुम्ही पत्रकार आहे साहेब, बोलू शकता काही पण. मी माझ्या मी 80,000 रुपये नाही, मी 8 लाख रुपये जरी दे म्हटलं तर देईल, पण त्या व्यक्तीला एक्सपोज करायचं होतं. मला त्या व्यक्तीला एक्सपोज करण्यासाठी मला कंप्लेन करतोय ना. आता ही पत्रकार परिषदेत झाल्यानंतर मी कंप्लेनच करणार आहे, अँटी करप्शनलाच कंप्लेन करणार आहे. पालकमंत्र्यांचा रोल नाहीये, पालकमंत्र्यांचा काहीच रोल नाहीये. पालकमंत्र्यांनी फक्त असे भाषणात सांगतात नेहमी. आणि प्रत्येकाला जो तिथं नोकरी करतो ना त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला तुम्ही विचारा जाऊन कि तुम्हाला डॉक्टर सुकरेंचा काय त्रास आहे. हाँ जानिव है,
कि भाई उनको ये जानी नहीं है पैसे की, हाँ। पैसे लेते इसकी नहीं जानी, इसकी जानी है कि भाई डॉक्टर अभी मेरे को एक बात बोलो सर, मेरे पहले कंप्लेन करने वाले प्रदीप जी जायसवाल है, आमदार, सन्माननीय आमदार और विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सर है। मेरे पहले कंप्लेन करने वाले बहुत सारे लोग हैं, लेकिन कुछ भी नहीं होता ना। तो मेरे 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 को ऐसा लगा इनके पास कुछ पुरावा नहीं होगा, इसलिए मैंने पुरावा तैयार करने के लिए ये किया। जी। अच्छा, अब हाँ। हे जे आम्हाला पत्र दिले ना, हे प्रस्तावितचं पत्र दिले की कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिले, तुम्ही आता जे आरोप करताय त्याचं लेख द्या ना आम्हाला. त्याच दिलंय ना तुम्हाला, याच्यामध्ये पॅकेज आणि ते व्हिडिओ तो बरोबर ते पत्र देतो मॅडम, एक 2 मिनिटात प्रेम को बुलाना, तुरंत बुलाना। अभी आप आंदोलन की बात कर रहे हो, तो आंदोलन कहाँ से निकालने वाले, कहाँ पे करने वाले हैं? सर उनका इतना धाक है कैंपस में, इसलिए मैं जो आंदोलन करने वाला है मैं अकेला करने वाला है। अकेला इसलिए करने वाला है कि जो बाकी के लोग हैं, वो बाकी के लोग को इतना डर है कि मेरी नौकरी जाएंगी, मेरे को बदली करेंगे, मेरे को कहीं तो भी डालेंगे। तो इसलिए मैं अभी मेरे को नौकरी से भी निकाला और मेरी नौकरी भी गई। मैंने घर में बोल दिया कि अभी मैं ऐसे आदमी से खेतने जा रहा हूँ कि जिसकी बहुत सारी जान पहचान है और वो मेरी नौकरी ले सकता, गला सकता। इसमें थोड़ा सा क्लियर करिए, थोड़ा सा कंफ्यूजिंग है। आप पालक मंत्री के विरोध में जाना चाह रहे हैं या फिर पालक मंत्री के विरोध में नहीं है साहब, मैं पालक मंत्री का जो भाषण है, आंदोलन में पालक मंत्री का भी नहीं बोलिए नहीं, ना। पालक मंत्री का कुछ नहीं है। पालक मंत्री के विरोध में मेरा बोलना नहीं है। पालक मंत्री साहब ने ऐसा भाषण करने से डॉक्टर सुगरे की हिम्मत बढ़ती है, ऐसा मेरा बोलना है। बाकी पालक मंत्री बाकी नहीं, पालक मंत्री साहब का कुछ भी ये आपने जो 80,000 रुपए दिए और बंदे को आया, तो वो 80,000 क्या दिन हुए? नहीं, ये मैं नहीं बोल सकता, लेकिन नाम तो दिन से गए ना, नाम से। म्हणजे हे 80,000 रुपये दिलेले होते तुम्ही अहो मी जेव्हा काम घ्यायला गेलो ना, कोणतंही काम घ्यायला गेलो, कोणताही काम घ्यायला कोणताही सप्लायर गेला तर त्या सप्लायरला असं सांगण्यात येतं, त्या सप्लायरला सांगण्यात येतं की डीननी सांगितलं तर तुम्हाला काम मिळेल। तेव्हा मी माझ्या मुलीला काम द्या म्हणून मागायला जेव्हा डीनकडे गेलो तर त्यांनी सांगितलं की तुम्ही सिद्धार्थ साबळेला भेटा, सिद्धार्थ साबळेला भेटून तुम्ही ती काय फॉर्मॅलिटी आहे ती कंप्लीट करा। नाही, एक शब्द आहे, तुम्ही जे पैसे दिले त्या माणसाला, ते माणसाने डिंगला पैसे दिले का? तुम्ही त्याला विचारला का भाई हे पैसे तू कोणाला देऊ राहिला म्हणून, कोणासाठी घेऊ राहिला? हो, त्यांनी सांगितल्यानंतरच मी पैसे दिले ना। तर तुम्ही त्या माणसाला विचारलं नाही का? विचारलं आणि त्यांनी हो म्हणून सांगितलं तेव्हाच दिलेत ना। चला, आता- आंदोलनची डेट वगैरे काय आहे आम्हाला की कधी आंदोलन करणार होते? आज मी आहे ना, आजच बसणार होतो,